कोल्हापूर शहरातील विक्रमनगर परिसरातील IRBची भव्य इमारत आज दुर्लक्षामुळे ओसाड अवस्थेत उभी आहे। देखभाल आणि दुरुस्तीच्या अभावामुळे ही इमारत आता अड्डा बनत असून इथं गांजा, दारू, मटका आणि जुगारासारखे अवैध प्रकार सुरू असल्याचा आरोप होतोय। या इमारतीचा सामाजिक आणि लोकहिताच्या कामासाठी उपयोग करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक सचिन शेंडे यांनी प्रशासनाकडे केली आहे। कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरातील IRBची ही इमारत 2012-13 मध्ये उभारण्यात आली। त्यानंतर 2019 मध्ये ही इमारत महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली। मात्र त्यानंतर तिची आवश्यक ती देखभाल आणि दुरुस्ती झाली नसल्यानं आज ही इमारत अक्षरशः ओस पडली आहे। इमारतीत कोणतीही नियमित देखरेख नसल्यानं इथं समाजकंटकांचा वावर वाढलाय। इमारतीचं लाखो रुपयांचं साहित्य चोरीला गेलंय। गांजा, दारू, मटका आणि जुगारासारखे अवैध धंदे या ठिकाणी सुरू असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांना, विशेषतः महिलांना याचा त्रास सहन करावा लागत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। इमारतीच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू सारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झालाय। विशेष म्हणजे 2 वर्षांपूर्वी या पाण्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। तसंच एका श्वानाचाही या ठिकाणी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तरीही प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नसल्याचा आरोप होतोय। कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली ही सार्वजनिक मालमत्ता आज निष्क्रिय पडून आहे। या इमारतीचा उपयोग नागरिकांसाठी वाचनालय, अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्र, महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण केंद्र, ज्येष्ठ नागरिक केंद्र किंवा इतर सामाजिक उपक्रमांसाठी करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक सचिन शेंडे यांनी प्रशासकांकडे केली आहे। कोल्हापूर आमच्या प्रभागातील IRB जी बिल्डिंग बांधलेली आहे त्या बिल्डिंगच्या इथे आपण काही समस्या घेऊन इथे उभारलेलो आहे। ही बिल्डिंग गेली 2012-13च्या दरम्यान ही बिल्डिंग बांधली गेली होती आणि 2019ला ही आपल्या महानगरपालिकेच्या ताब्यात आली आहे। परंतु देखभाल दुरुस्ती अभावी ही बिल्डिंग अशीच ओस पडलेली आहे। अत्यंत चांगली पद्धतीची, चांगली उत्कृष्ट बांधलेली ही हॉटेलसाठी बिल्डिंग येथे काही ना काहीतरी होणे हे गरजेचे होते, परंतु अजून देखील तिथे झालेलं नाही। प्रशासनाकडे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण ह्या बिल्डिंगचा वापर अवैध धंदे साठी सुरू आहे। गांजा, दारू, जुगार अशा अनेक प्रकारच्या येथे अवैध धंदे चालत असतात। तसेच 2 वर्षापूर्वी ही IRBची ही बिल्डिंग आहे, हिचे बेसमेंट पूर्णपणे पावसात पूर्णपणे भरलेलं असतं। 2 वर्षापूर्वी एक व्यक्तीचा अपघातून मृत्यू झालेला। 15 दिवसापूर्वी एक श्वान देखील यात बेसमेंटच्या पाण्यात पडून दगावला। त्यामुळे हे बेसमेंट म्हणजे जे पाणी साठलेलं असते हे डेंग्यू रोगराई पसरण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे। त्यामुळे हे इथे जे पाणी साठलेलं आहे या पाण्यासाठीचा उपसा होणे अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी चांगल्या पद्धतीच्या मोटर लावून हा पाणी उपसा महापालिका प्रशासनाने करावा हीच मी विनंती करतो व या बिल्डिंगचा एक चांगला उपयोग व्हावा अशीच मी प्रशासनाकडे मागणी करतो। कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली ही इमारत आज दुर्लक्षामुळे ओस पडली असून समाजकंटकांचा अड्डा बनल्याचा आरोप होतोय। त्यामुळे या इमारतीची तातडीनं दुरुस्ती करून तिचा नागरिकांच्या हितासाठी उपयोग करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।